नमस्कार मंडळी. तर श्रद्धा साळुंके या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी. तर आपल्या चॅनलवर मी 28 ते पूर्ण 44 छातीपर्यंत ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे आणि शिवण क्लास शिकवते आपल्या क्लासवर. भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाही, तर भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की ताईचे व्हिडिओ का बरं नाही आले. तर ते रिझन काय होतं हे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की एवढ्या दिवस आपले व्हिडिओ का बरं नाही आले. पण आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 28 साईजचं माप कसं काढायचं, पाठीचा भाग कसा काढायचा, पुढचा भाग कसा काढायचा हे या मापावरून तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि तयार ब्लाऊजची मापं कशी घ्यायची, पेपर कटिंग कसं काढायचं हे पूर्ण शिकवलेलं आहे. तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या चॅनलवरचे मागील व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी सोप्या ट्रिक्समध्ये तुम्हाला 28 साईजची पेपर कटिंग कशी काढायची हे दाखवली होती. त्याच्यामध्ये आपल्याला कटोरी कशी वाढवायची आणि बाही कशी काढायची हे बाकी होतं. तर आज आपण कटोरी कशी काढायची, कशी वाढवायची ते बघणार आहोत आणि बाही कशी काढायची हे बघणार आहोत. हे बघा, हा जो पूर्ण आहे हा पाठीचा भाग आहे. हा टक्स कितीचा घ्यायचा काय हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी लवकरात लवकर तो व्हिडिओ बघा. आणि आपल्या जर काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा. जर आवडला असेल व्हिडिओ, माहितीचं काही वाटला तर लाईक करा. तर आज आपल्याला ही कटोरी कशी वाढवायची तेच आपण शिकणार आहोत. तर ही आहे साईड पट्टी आणि ही आहे क्रॉस पट्टी. तर आज आपण बाही कशी काढायची आणि कटोरी कशी वाढवायची आज आपण हे बघणार आहोत. तर सर्व काही ज्या गोष्टी मी काय तुम्हाला टिप्स वगैरे सांगणार आहे, कसं करायचं, कुठे किती वाढवायचं, ते एका नोटबुकमध्ये तुम्ही अशी आकृती काढून ठेवायची आहे. बघा, अशी मी तुम्हाला जवळ दाखवते कॅमेराजवळ. अशी वहीमध्ये आकृती काढून ठेवायची जेणेकरून तुम्ही नंतर कटोरी वाढवाल आणि लिहून ठेवायची. 28 साईजची कटोरी अशी वरती लिहून ठेवायची. तुम्हाला मी सांगते 28 साईजच्या कटोरीमध्ये किती वाढवायचं. 28 साईजची कटोरी असं वरती टायटल देऊन कटोरीचं अशी आकृती काढून ठेवायची जेणेकरून तुम्ही जेव्हा नंतर कटोरी वाढवाल तेव्हा तुमच्या लक्षात राहील का 28 साईजमध्ये इथं अंतर किती वाढवलं होतं. पूर्ण कशी काढायची, काय काढायची तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे. सर्वांनी अशा आकृती देखील आपल्या वहीत काढून ठेवायची जेणेकरून सगळ्यांच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही कटिंग करसान वगैरे तेव्हा. तर मी अगोदर तुम्हाला सगळ्यांना पेपर कटिंग काढायला शिकवणार आहे. त्यानंतर एक एक पॅटर्नचा ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे, शिवून दाखवणार आहे. तर सर्वांनी आपला लॉंग व्हिडिओ देखील बघत जा, शॉर्ट व्हिडिओ देखील बघत जा आणि आपल्या लाईव्हला देखील सपोर्ट करत जा. मित्रांनो, मी तुम्हाला लाईव्हमध्येच शिवून दाखवणार आहे, कारण कसं आहे प्रत्येकाला व्हिडिओ बघून स्टिच करायला जमत नाही. त्यामुळे मी तुम्हाला लाईव्हमध्ये स्टिचिंग शिकवणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला लाईव्हमध्ये शिकवणार आहे आणि व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पेपर कटिंग शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी सहज सोप्या जातील. तर आता आपल्याला हा जो राहिलेला कार्डशीट पेपर आहे तर याच्यावर आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची. मी सिंगल करते या अगोदर. तर एवढा पेपर आपल्याला बाही देखील काढायची त्यामुळे लागणार आहे. तर असं इथे सेंटरला हे ठेवून घ्यायचं. आता ही जी कटोरी आहे ही जशी तशी खालच्या कागदावर ठेवून घ्यायची आणि आहे तशी तिला पहिले सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची. हे बघा, आहे तशी तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची कटोरीला. तुम्हाला समजावं म्हणून मी हळूवारपणे दाखवते आहे जेणेकरून तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. हे बघा, अशी मार्किंग करून घ्यायची. आता ही कटोरी बाजूला ठेवायची आपल्याला आणि ही जी काही कटोरीचा आपण आकार काढला आहे आता आपल्याला हिला वाढवायची. आता अशी तर कटोरी काय आपली ब्लाऊजला फिटिंगमध्ये बसणार नाही. तर यासाठी आपल्याला कटोरी वाढून घ्यावं लागते. तर 28 साईजच्या ब्लाऊजमध्ये किती इंच वाढवायची आपल्याला कटोरी हे मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला दोन्ही बाजूने 1-1 इंच आपल्याला वाढवायचं आहे कटोरीमध्ये, बरोबर. आता हे बघा, व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही सर्वांनी. तर आपल्याला कटोरीमध्ये ही जी इकडची बाजू आहे ते इथून 1 इंच इतकं मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा,
तुम्हाला मी आपल्या चॅनलवर टेपची देखील माहिती दिलेली आहे का 1 इंच किती, अर्धा इंच किती. ते बघा, इथून 1 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे आणि उजव्या बाजूला देखील तसंच घ्यायचं आहे. 1 इंच इतकं अंतर वाढून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही बाजूला 1-1 इंच अंतर वाढवलं तर आपण इथे पट्टीने रेष मारून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही बाजूने आपल्याला रेष मारून घ्यायची. आता इथे दोन्ही बाजूला आपण रेष मारली. आता आपल्याला याचा मध्य काढायचा आहे, कारण आपल्याला कटोरीला टक जायचं आहे, तर आपल्याला याचा मध्य काढावा लागेल. ते बघा, आता इकडचं जे हे टोक आहे, आपण जिथे 1 इंचाचं मार्किंग केलं ते या सुरुवातीपासून ते इकडच्या मार्किंगपर्यंत व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. हे बघा, या टोकापासून इकडच्या बोटाकडे लक्ष द्या, या टोकापासून ते इकडच्या टोकापर्यंत असा टेप ठेवायचा आणि असा टेपचा फोल्ड करायचा. हे बघा, तुम्हाला मध्य काढायला जमलं नाही तर ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. हे बघा, परत दाखवते एकदा. असं व्यवस्थित दोन्हीकडे टेप ठेवायचा आणि उचलून असं इकडचं टोक इथपर्यंत ठेवायचं. आहे बघा, आणि याचं मध्य काढून घ्यायचं आपल्याला. मध्य काढायचं आणि इथं मध्यावर एक डॉट द्यायचा आहे. हा झाला आपला कटोरीचं मध्य, जिथून आपण टक्सची मार्किंग देत असतो कटोरीला त्याचा. आता हे जो मध्य काढला आहे आपण कटोरीचा, तिथून आपल्याला 1.5 ते 2 इंच खाली जायचं आहे. आता मी इथून 1.5 इंच खाली जाणार आहे. हे बघा, असं सेंटरमधून 1.5 इंचावर अशी मार्किंग करायची आहे. बघा, इथून इतकं 1.5 इंच अंतर घेतलं आहे. तुम्ही इथे लिहून ठेवू शकता का इथं 1 इंच, इथे 1 इंच, आणि हे जे काही अंतर घेतले आपण, हे बघा, हे जे काही अंतर घेतले हे 1.5 इंच घेतलेले आपण, बरोबर. 1.5 इंच इतकं अंतर घेतलेले आपण. आता इथून आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी इथं 1.5 इंचाचं अंतर घेतलं आहे, तर आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही असं पट्टीच्या साहाय्याने असं तिरकस जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित पॉईंट एकमेकाला जुळले पाहिजे, याकडं काळजीने लक्ष द्यायचं आहे. बघा, हा कटोरीचा आता खालचा भाग तयार झाला आपला. आता काय करायचं मित्रांनो, हे जे काही पॉईंट आहे, हे जे कटोरीला आपण गोलाकार भाग दिला आहे, हे जे पॉईंट आहे, इथून आपल्याला थोडंफार अंतर वाढवायचं आहे. आता हे जे आहे, इथून आपल्याला पुढे अर्धा इंच असं वाढवा घ्यायचं आहे. बघा, इथून ते इकडे असं अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे. मी टेपचा व्हिडिओ केलेला आहे, टेपच्या माहितीचा, मेजरमेंट टेप कसा मोजायचा याचा व्हिडिओ केलेला आहे. यामध्ये तुम्ही जाऊन बघा. अर्धा इंच, पाऊण इंच, सव्वा इंच हे सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि इकडचा जो भाग आहे ते इकडून आपल्याला फक्त पाऊण इंच इतकंच अंतर घ्यायचं आहे, म्हणजे अर्ध्यालाही कमी. निपुळता एकदम भाग पाहिजे, एकदम थोडासा. तर आपण आता हा पॉईंट आणि हा पॉईंट हा एकमेकाला पट्टीच्या साहाय्याने असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे इथून 1 इंचाचं जे अंतर घेतलं आहे ते इथून ते इथपर्यंत असं हळूहळू गोलाकार भाग द्यायचा. आता थोडासा मी कागद थोडासा फिरून घेते, जेणेकरून व्यवस्थित हळूवारपणे असं गोलाकार भाग घ्यायचा आहे. इथून निपुळतं घ्यायचं आहे. जसं तुम्ही हळूहळू सराव कराल तसं तुम्हाला जमत जाईल. ते बघा, असा गोलाकार असा कटोरीला आकार द्यायचा आहे. जसं तुम्ही सराव कराल तसं हळूहळू तुम्हाला इथे 1 इंच असं हळूहळू हे आकार कमी कमी होत जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला कटोरी वाढवून घ्यायची. आता आपण ही कटोरी वाढवलेली आहे. आता आपण कटोरीचा टक्स पॉईंट कसा द्यायचा, तर काय करायचं मित्रांनो, हा जो सेंटरचा जो पॉईंट आहे, आता हे तुम्हाला मी दुसऱ्या मार्करने दाखवते. हे बघा, मी तुम्हाला दुसऱ्या मार्करने दाखवते, जेणेकरून तुम्हाला टक्स पॉईंट लक्षात येईल. तर काय करायचं, हा जो काही सेंटर आपण कटोरीचा काढलेला आहे, तर आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर घ्यायचं असतं. हे बघा,
काय करायचं, ह्या पॉईंटपासून 1.5 इंच या बाजूला, हे बघा, ही सेंटरच्या पॉईंटपासून 1.5 इंच इकडं आणि इकडच्या सेंटरच्या पॉईंटपासून 1.5 इंच इकडं. त्यानंतर आपण जो उभा जो टक्स घेत असतो तो कटोरीचा, तो 2.5 इंचावर टक घेत असतो, बरोबर. तर काय करायचं, हा जो सेंटरचा पॉईंट आहे, इथून आपल्याला वरती 2.5 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे. बघू शकता, हे इतकं आपल्याला असं 2.5 इतकं अंतर घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही पट्टीने देखील असं जॉईंट करून घेऊ शकता. हे बघा मित्रांनो, लाईट गेली त्यामुळे थोडासा अंधार येतोय. पण तुम्हाला थोडंसं क्लिअर दिस थांबा 2च मिनटं, व्हिडिओ चालू ठेवा मित्रांनो. तर बघा आता तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत असेल व्हिडिओमध्ये. अशा व्हिडिओ करता करता लाईट गेली मित्रांनो, त्यामुळे अंधार आलेला आहे थोडासा. पण तुम्हाला मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ही पट्टीने ही जी रेष आहे 2.5 इंचावर आपण खूण केली ती अशी मारून घ्यायची आणि इथून ते इथपर्यंत हे इकडचे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला कटोरीचा जो काही टक्स पॉईंट आहे तो निघेल. हे बघा, आलं लक्षात. कटोरी कशा प्रकारे वाढवायची, कटोरीला टक्स कसा मारायचा, सोप्या पद्धत मी ही ट्रिक मी स्वतः वापरते. याच्याने कटोरी कस्टमरला व्यवस्थित बसते मित्रांनो. त्यामुळे ही पद्धत तुम्ही देखील वापरून बघा. जर काही चुकलं, तुमची काही वेगळी काही नवीन पद्धत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा. जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण ही जी कटोरी कागद काढून घेतली आहे ती आपण कट करून घेणार आहे. व्यवस्थित गोलाकार आकार द्यायचा आहे. जसं जसं तुम्ही सराव कराल तसं तसं मित्रांनो तुम्हाला जमणार आहे. मी माझ्या परीने जेवढं सोपं होता येईल तितकं तुम्हाला मी समजून सांगते मित्रांनो. जर काही अडचण आली किंवा काही समजलं नाही किंवा माझ्याकडून काही चुकलं तर तुम्ही हमखास मला कमेंट करून सांगू शकता का ताई तुमचं इथं चुकलं, इथं असं करायचं आहे. मी देखील माझ्यामध्ये काही सुधार करेन. तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ते बघा, ही अशा प्रकारे आपली कटोरी वाढवलेली आहे आपण. तुम्हाला दोन्ही कटोरीमधला डिफरंट आला आहे. आता ही कटोरी आणि ही वाढवलेली कटोरी. तर आता आपल्याला काय करायची, वाढवलेली कटोरी जपून ठेवायची आणि ही जी कटोरी आहे ती साईडला टाकून द्यायची. तर काय होईल, ज्यावेळेस आपण कापड कट करू तेव्हा हीच कटोरी ठेवू आणि आपलं पूर्ण माप चुकून जाणार आहे मैत्रिणींनो. काय करायचं, जेव्हा ही कटोरी आपण काढतो तेव्हा ही कटोरी आपण टाकून द्यायची. नाही तर काय होतं, एकाच वेळेस दोन्ही कटोऱ्या ठेवल्या आपलं कन्फ्युजन होऊन जातं का नेमकी कोणती कटोरी कापडावर कट करायला ठेवायची. तर ही कटोरी आपल्याला कापडावर कट करायची. आलं लक्षात. तर आता आपण बाही कशी कटिंग करायची हे बघणार आहोत. तर आता हा जो पेपर आहे जो उरलेला आहे तोच मी आता घेते आणि असा हे बघा असा डबल फोल्ड करून घेते. आणि जो माझा डावा हात आहे त्या बाजूला मी बंद घडी ठेवणार आहे आणि जो उजवा हात आहे त्या बाजूला ही उघड घडी ठेवायची. तुम्हाला देखील असंच करायचं आहे. आता आपण जे माप काढलं होतं हे माप देखील मी कसं ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं, त्यात किती इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं हे देखील मी आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ स्पेशल करून दाखवलेला आहे. तर प्लीज सगळ्यांनी ते व्हिडिओ बघा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आहे. कसं सगळ्यांनी शिकलं पाहिजे हीच एवढी एक माझी इच्छा आहे. जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. आपण जेवढे छान छान कमेंट येतील, जेवढे सबस्क्रायबर वाढतील, जेवढे लाईक येतील तेवढंच आपल्याला व्हिडिओ बनवायला उत्साह येतो मित्रांनो. तर प्लीज सपोर्ट करा. तर आपण याच्यात बाही उंची बघणार आहोत. तर आता ही जी काय 28 साईजची ब्लाऊजचं आपण जी बाही उंची घेतली ती मापामध्ये ती 4 इंच होती आणि त्यात शिलाई मार्जिन 1 इंच अशी आपण 5 इंच बाहीची उंची घेणार आहोत. आणि दंडखेर जो आहे तो 4.5 इंच आणि त्यात शिलाई मार्जिन 1.5 इंच घेणार आहोत. तर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. तर आता बघा जी
बंद बाजू आहे माझ्या हाताची, डाव्या हाताची जी बंद बाजू आहे तिथून आपल्याला 4 अधिक 1 म्हणजे अशीच 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 5 इंचाची उंची टाकून घ्यायची, म्हणजेच बाहीची लांबी टाकून घ्यायची. ही उभी जी काय आहे ते आपण 5 इंच घेतलं आहे बाहीची लांबी. आणि आता इथं आपल्याला मुंडा किती टाकायचा हे लक्षात येत नाही, तर सगळ्यात सोपी पद्धत टाकते. ते मुंडा मोजत बसायला तुम्हाला जर अवघड जात असेल तर काय करायचं, सरळ छातीचा चौथा भाग टाकायचा. आता मी छातीचा चौथा भाग देखील तुम्हाला कसा काढायचा हे मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही प्लीज सगळा तो व्हिडिओ बघा. तर छातीचा चौथा भाग, आता ही 28 साईजची कटोरी आहे, ब्लाऊज आहे, तर याच्यामध्ये छातीचा चौथा भाग 7 इंच येतो. तर 7च्या चौथ्या भागामध्ये फक्त अर्धा इंच ॲड करायचं. तर आपण किती घेणार आहोत, 7.5 इंच. आता प्रत्येकाची कटिंग करायची पद्धत वेगळी वेगळी असते, तर ही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते की जी पद्धत मी 9 वर्षामध्ये वापरत आलेली आहे. अशी सरळ रेष तुम्ही मारून घ्यायची 7.5 इंचावर. आता आपण ब्लाऊजला जी कॅप हाईट असते उतार द्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला 2 इंच इतकं अंतर घ्यावं लागतं. तर जेव्हा मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवेन सगळ्या प्रकारच्या, त्यावेळेस तुम्हाला मी एक सेपरेट चार्ट देईन. तर त्याच्यामध्ये बाहीच्या उंचीनुसार कॅप हाईट कशी घ्यायची, त्याच्या प्रत्येक साईजचं कटोरीचं कटोरी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, गळा रुंदी किती घ्यायची छातीला, ते सगळ्या प्रकारचं एक सेपरेट चार्ट मी आपल्या व्हिडिओवर लवकरच तयार करून टाकणार आहे. कसं आहे, मी अगोदरच तुम्हाला जर चार्ट काढून दिला तर चार्ट कसा आहे, काय आहे, त्याचा वापर कसा करायचा, याच्याकरता मी आज तुम्हाला सगळ्यांना पेपर कटिंग दाखवल. त्यानंतर तुम्हाला एक सेपरेट चार्ट तयार करून देईन, जेणेकरून नंतर जेव्हा तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज स्टिच कराल किंवा स्वतःचं म्हणा किंवा घरात इतरांचं म्हणा, तेव्हा तुम्ही तो चार्ट बघून पेपर कटिंग करू शकता नव्या प्रकारे. तर हे 2 इंच इतकं आपल्याला कॅप हाईट घ्यायची, बरोबर. त्यानंतर आपल्याला इथून आतमध्ये, लक्षात ठेवा, इथून त्या आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे, कारण हे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं. इथून पुढे आपण बाहीला आकार देणार आहोत. आलं, इथून 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर दंडघेर किती आपला 4.5 इंच, त्यात अधिक 1.5 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे असं दंडघेर आपल्याला किती घ्यायचं आहे, 6 इंच घ्यायचं आहे. तर बघा इथे आपण 6 इंच दंडघेर घेणार आहोत. आता तुम्हाला पट्टीच्या साहाय्याने हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट या पॉईंटला जॉईंट करून घ्यायचा आहे, असा तिरकस. हे बघा, असा तिरकस जॉईंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता जिथून आपण जी बाहीची उंची घेतली होती तिथून आपण सुरुवातीला 2 ठिकाणी पॉईंट देणार आहोत. पुढच्या गळ्याला आकार, पुढच्या बाजूच्या मुंढ्याला आकार देताना आणि मागच्या मुंढ्याचा आकार देताना. तर आता तुम्ही ते व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, हा जो पहिला पॉईंट आहे तो आपण पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत, आणि जो 2 नंबरच्या इंचावर जो पॉईंट देते मी तो मागच्या मुंड्याची ते आपण आकार देणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर भरपूर जणांना आहे ना आकार द्यायला प्रॉब्लेम येतो. तर काय करायचं, आपल्या हा जो 2 इंचाचा भाग आहे तर इथून असा हळूवारपणे उतार देत चालायचं आहे. बघा, हळूवारपणे उतार देत चालायचं आहे. ह्या पॉईंटपर्यंत उतार आला का, आता भरपूर जणांना इथं मुंढ्यामध्ये घोळ येतो बगलेमध्ये, तर तिथं घोळ येऊ नये म्हणून एक सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे. ते का दुसऱ्या मार्किंग मी तुम्हाला ट्रिक दाखवते. काय करायचं, हे जे आपण 1.5 इंच मार्जिन दिलं ना, तिथून हा बाहीचा जो भाग आहे तो असा निपुळता असा खाली जाऊ द्यायचा, जेणेकरून मुंड्यामध्ये जो आहे तो घोळ येत नाही आणि फिटिंग एका रेषेत आपली येते, कुठेही चुन्या वगैरे किंवा घोळ वगैरे पडत नाही. तुमच्या लक्षात आलं, इथून असं उतार द्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि असा थोडासा असा उतरता घ्यायचा आहे भाग. हे बघा, कटिंग करताना हा भाग कट करायचा आपल्याला, हा करायचा नाही. हा आपण उतार जर दिला ना तर आपल्याला मुंड्यात घोळ येत नाही. तर ही एक ट्रिक सांगितली आहे, तुम्ही वहीमध्ये
नोट करून ठेवू शकता तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आता आपण ह्याच मार्करनी, गुलाबी मार्करनी तुम्हाला आतल्या मुंड्याचा आकार देऊन दाखवते, जेणेकरून तुम्हाला बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा कटिंग करायच्या वेळेस सोपं जाईल. तर हा जे 1 इंचावर आपण मार्किंग केलं तर तिथून सुरुवातीपासून असं थोडंसं निपुळता आकार घेऊन मधून थोडासा खोल घ्यायचा आपल्याला. हे बघा, जसजसं तुम्ही सराव कराल तसं तुम्हाला सोपं जाणार आहे. हे बघा, आलं लक्षात? हा जो आहे तो आतल्या मुंड्याचा आकार आणि हा जो मागच्या मुंड्याचा आकार आहे. तर आता आपण अशा प्रकारे स्लीव्ज कट करून घ्यायची. तर तुम्हाला मी लिहून दाखवते का बाईची लांबी किती घेतली. तर आपण बाईची लांबी जी घेतली आहे, हे बघा, जी काय बाईची लांबी घेतली ती आपण किती घेतली, 4 अधिक उंचीमध्ये शिलाई मार्जिनमध्ये 1, म्हणजे अशी, हे बघा, 5 इंच अशी शिलाई मार्जिन आपण घेतलेली आहे उंचीमध्ये. आणि इथून जे घेतला आपण पुढच्या मुंड्याला आकार द्यायला तो 1 इंचावर मार्किंग केला आणि पुढचा 2 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे, 2 इंचावर. त्यानंतर इथून जे इतकं घेतला आपण शिलाई मार्जिन, तो मेन पॉईंट स्लीवचा, तो आपण किती घेतला, इथे 1.5 इंच घेतला. इथून आतमध्ये 1.5 इंच घेतला. आणि जी काय आपण कॅप हाईट घेतलेली आहे ती किती घेतली आपण, ही जी काही कॅप हाईट आहे ही आपण 2 इंचची घेतली. आणि जो छातीचा चौथा भाग टाकला होता आपण, जो आपण छातीचा चौथा भाग टाकला होता तो किती टाकला होता, 7 इंच अधिक त्याची शिलाई मार्जिन म्हणून अर्धा इंच, अशी आपण 7.5 इंच असा हे मुंढा टाकलेला आहे. कारण ही आणि इथून जे आपण जो उतार दिला हा आपण 1.5 इंचाचा उतार दिला, जेणेकरून घोळ येणार नाही. तर इथं देखील तुम्ही लिहून ठेवू शकता, 1.5 इंच असं लिहून ठेवायचं आहे तुम्ही आतल्या बाजूने म्हणा. आणि इथे आपण दंडघेराचं माप दिलं आहे. तर आपण दंडघेर किती होता आपला कस्टमरचा, 4.5 इंच, त्यात अधिक आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केला आहे. तर आपला दंडघेर किती आला, 6 इंच. तर तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे लिहून ठेवायचे वहीमध्ये. याची देखील तुम्ही वहीमध्ये आकृती काढून ठेवायची, म्हणजे तुमच्या जेव्हा कटिंग कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. तर आता आपण ही बाही कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, आता इथून जास्त काळजी घ्यायची. जेव्हा आपण हे कट करतो तेव्हा सुरुवातीला इथून हा बाहेरचा मुंडा कट करायचा आहे. लगेच दोन्हीही मुंडे कट करायचे नाही, घाईघाई कटिंग करायची नाही आहे, सावधपणे कटिंग करायची सर्वांनी. हे बघा, इथून असं वरचा मुंडा जो आहे तो इथपर्यंत कट करायचा आहे. तर माझ्या कटिंगकडे लक्ष द्या, सर्वांनी घाई करायची नाही आहे, हळूवारपणे कटिंग करायची आहे. बघा, आता मी हा जो उतार घेतला आहे तिथून इथपर्यंत 1.5 इंचाच्या अंतरापर्यंत जाईल. नंतर हा जो वरचा मुंडा आहे तो मी सुरुवातीला असा कट करून घेईन. हे बघा, केला कट. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार कसा कट करायचा, काय करायचं, ही जी स्लीव्ज आहे ती अशी ओपन करायची. ओपन केल्यानंतर हा पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे हा जो पुढच्या मुंड्याचा जो एक्स्ट्रा कापड असतो तो आकार दिलेला तो टाकून द्यायचा आहे. आता बघा, अशा प्रकारे आपल्याला बाई आपली तयार झालेली आहे. तर हे बघा, हा आहे मागचा मुंडा आणि हा आहे पुढचा मुंडा. तर इतक्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. तर आता आपला 28 साईजचं पूर्ण पेपर कटिंग कंप्लीट झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हा आपला 28 साईजचा पाठीचा भाग, त्यानंतर हा बाहीचा भाग, त्यानंतर हा आपली साईड पट्टी, कटोरी. हे बघा, ही आपली झाली कटोरी आणि ही झाली आपली क्रॉस पट्टी. आलं लक्षात? आता आपली 28 साईजची पेपर कटिंग कंप्लीट झाली आहे. सर्वांनी पेपर कटिंग
दोनदा तीनदा कटिंग करून बघायची आहे. मागील व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यामध्ये मी सविस्तर कटिंग कशी करायची हे दाखवलेलं आहे. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला पेपर कटिंग जाणार आहे. आणि मी तुम्हाला आपले म्हणजे असे म्हणजे एक विचार आहे की पेपर कटिंग तयार करून विकण्याची म्हणजे अशी कल्पना आहे. जर आपल्याला त्यात यश मिळालं तर मी नक्कीच तुम्हाला माझ्या हातचे पेपर कटिंग तयार करून देईन. तर सुरुवातीला आम्ही तुम्हाला स्वतःला पेपर कटिंग कशी काढायची हे तुम्हाला शिकवणार आहे. तर आज आपलं 28 साईजचं पेपर कटिंग पूर्ण प्रकारे तयार झालेलं आहे. तर उद्या आपण 30 साईजचं पेपर कटिंग काढायला शिकणार आहोत. तर सर्वांनी ही पेपर कटिंग काढून प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही अडचण आली तर कमेंट करा. जरी समजलं तरी कमेंट करा का ताई आम्हाला समजलं म्हणून. जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून जा चॅनलला. आणि आपल्या चॅनलवरचे मागील व्हिडिओ देखील बघा. त्याच्यामध्ये मी मशीनला सुई कशी ओवायची, सुई दोरा कसा टाकायचा, टेपची माहिती, तयार ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं, काय घ्यायचं, शिलाई मार्जिन किती ॲड करायचं, हे सगळं टोटल सांगितलेलं आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी ते मागील व्हिडिओ बघा. तर आत्ताचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. धन्यवाद.